हाय हॅलो नमस्कार, मी श्रद्धा जोशी. मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत बदलापूरला, आमच्या बदलापूरच्या घरी. कारण आता जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो ती आता बिल्डिंग आमची रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. सो इट्स अ लॉट्स ऑफ मेमरीज. कारण वयवर्ष 5 ते आत्ताच्या घडीपर्यंत आम्ही इथे राहत होतो. म्हणजे जवळजवळ 25-27 वर्ष आम्ही इथे राहिलो आणि आता ही बिल्डिंग सोडून जायची किंवा सोडून जाण्यापेक्षा आता जे जुनं आहे ते आपल्याला नव्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे आणि मग आपण राहायला जाणार आहोत. या सगळ्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी हे परत आपल्याला मिळणार नाही आहे. सो आज आम्ही ही मेमरी कॅप्चर करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही त्याला अ डे इन माय लाईफ वगैरे असं म्हणू शकता की जिथे आम्ही अगदी लहान होतो, ज्यावेळेला आम्ही डोंबिवलीत राहत होतो तेव्हा अक्षरशः आम्ही लहान असताना सांगत होतो आईला, आई आत्ताच्या आत्ता डोंबिवलीला चल. आणि आता बदलापूरला आल्यानंतर असं होतं आहे की अरे नाही यार हे नाही होणं म्हणत आहे किंवा असं काही ना काहीतरी फिलिंग्स आहे. काय सांगशील आई तू? मी काय सांगणार, आता माझं 27 वर्ष इथे गेले, थोडी डोंबिवलीत गेली, आता पुन्हा रिटर्न डोंबिवलीमध्ये. आम्हाला काही कुठे असं करे की जे आपल्याला करायचं ते करायचंच आहे. बदलापूरच्या घराबद्दल काय सांगशील? नाही, बदलापूरच्या घरी काय आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी इकडे शून्यात निर्माण झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. सो आता काहीच नव्हतं इथे आम्ही आलो तेव्हा, किंवा एकदम जंगल होतं इथे, काहीच नव्हतं. भातशेती होती, किर्र झाडी होती, डोंगर होते मोठे मोठे. त्या मुलांना भीती वाटायची. आत्ताच्या आत्ता डोंबिवलीला चल, आपल्या घरी चल, आपल्याला बदलापूरला नाही राहायचं आहे. पण तशाही परिस्थितीत आम्ही आज आता इतका हा एरिया पॉश झाला आहे की वाटत नाही तुम्हाला की तुम्ही बदलापूरमध्ये आहात. म्हणजे बदलापूरचे 2च शब्द आहेत की लांब, पण इथे आल्यावर जी डोक्याला आणि मनाला मिळणारी शांतता आहे ती कुठेच नाही आहे. कारण हां बोल. इथलं वातावरण पण शुद्ध, हवा मोकळी आहे, सगळं मोकळं आहे इथे. आता बिल्डिंग झाल्यात ते सोडा, पण हवा मोकळी आहे आणि कुठलाही आजार वगैरे कधी झालेला नाही आहे. एवढी छान स्वच्छ हवा आहे. डोंगरपट्टा जवळ आहे, आमच्या घराच्या जवळ बोटिंग आहे आणि आता घराच्या मागेच पनवेल एक्सप्रेसवे बनतो आहे की जेणेकरून जे कोणी इकडनं तिकडनं लांबनं प्रवास करणारे असतील सो त्यांना 30 मिनिटात पनवेल एक्सप्रेस हायवेवरनं पोचण्यासाठीचा तो हायवे आता बनतो आहे. त्याचं जलदगतीने कामसुद्धा सुरू आहे. सो अशा खूप गोष्टी डेव्हलप होत गेल्या बदलापूरमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही जुन्या काळचा बदलापूर बघाल आणि आत्ताचा बदलापूर बघाल तर खूप गोष्टी सुधारलेल्या आहेत. आता इथे सुद्धा मोठमोठे कॅफे म्हणा, रेस्टॉरंट म्हणा किंवा मोठमोठे टॉवर्स म्हणा, सगळे मुंबई साईडचे जे बिल्डर्स आहेत ते आता आमच्या भागात तर खूप झपाट्याने प्रगती झाली असं म्हणतात. कारण आमची बिल्डिंग ही शेवटची बिल्डिंग होती आणि त्याच्यापुढे तर काहीच नव्हतं. न बुजणारा तलाव होता. अखंड तिथे गणपती विसर्जन किंवा शनिवार रविवारची मुलं आम्ही सगळेजण सायकल वगैरे चालवायला जायचो. पण आता ते तलाव बुजून सुद्धा तिथे टॉवर झाला आणि पुढे त्यांनी आता सगळे हायवे टू हायवे सगळ्या गोष्टी कनेक्टेड केलेल्या आहेत. सो छान वाटतं. आणि ही आमची बिल्डिंग तुम्ही शूटिंगच्या निमित्ताने पाहिलीच असेल रेकपका इन्शुरन्सच्या वेळेला. इथे बदलापूरमध्ये राहायला आलो होतो आणि त्यावेळेला जसं घर होतं की सगळं रिकामं आणि आम्ही असे शनिवार रविवारचं येत होतो घरामध्ये. हा जेवढा तुम्हाला मोकळा पॅसेज दिसतो आहे तेव्हा आमच्याकडे सायकली होत्या, दोघींच्या 2, माझ्या आणि श्रुतीच्या. सो त्यावेळेला आम्ही असे घरातनं सायकल चालवत इकडे तिकडे फिरायचो. आत्ताही तुम्हाला घर तसंच पूर्णतः रिकामं दिसतं आहे. रेल्वे हा आमचा चार्ली चॅप्लिन. ते तुम्हाला बिल्डिंगच्या आमच्या दोन्ही पॅसेजमध्ये जे ही सगळी झाडं दिसत आहेत ते आम्ही लहान असताना वृक्षारोपण केलेली होती. सो ती आज झाडंही खूप मोठी झालेली आहेत. डेव्हलपमेंटला आमची आज बिल्डिंग फायनली गेलेली आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत. 1998 ते 2025 आणि राहायला आलो होतो. आणि आई काय सांगशील? 98 ते 25पर्यंतच्या खूप अटॅचमेंट आहेत. आता 26 त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. ठीक आहे, आता इट्स ओके. जुनं सोडून नवीन काहीतरी मिळणार आहे तर ते पण ठीक आहे, ते पण मान्य करायचं.